आज आहे ना आमच्या इथे खारघरचा राजा मंडळाची देवी आहे ना, ते देवी आईच्या इथे हळदी कुंकू आहे आणि आज नवमी आहे. तर चाललो आम्ही मंडळात. तर हळदी कुंकूला पण आणि ओटी भरायला पण. हां, ह्यांना ओटीसुद्धा भरायची. मी तर ओटी भरली शुक्रवारी. तर आता आम्ही जातो आहे. असंच थोडंसं शेअर केलं हळदी कुंकूच्या इथे. बघूया व्हिडिओ काढायला जमला तर काढेल. चला. आणि रस्त्यावरच आहे, इथे जवळच आहे खारघरचं. हे गणपतीचं मंदिर आहे, हे बघा. चला. हाय, हॅलो, नमस्कार. कशा तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीच्यांनी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा नवरात्रीचा 9वा दिवस आहे आणि व्हिडिओ एडिट करायचे बाकी होते, त्याच्यामुळे नवरात्रीचा 9वा दिवस किंवा दसऱ्याचे व्हिडिओ मी हळूहळू टाकते. त्याच्यामुळे हा 9व्या दिवशीचा नवरात्रीचा व्हिडिओ आहे. आणि त्या दिवशी हळदी कुंकूला आम्ही, जसं मी म्हटलं, आम्ही आलो आहे आणि मंडळात सर्व बायका जमा झाल्या होत्या. हळदी कुंकू झालं आणि तिथे ना साड्यांचा दरवर्षी लिलाव असतो. तर खूप साऱ्या देवी आईला आपण जेव्हा ओटी भरतात तर काही जण साड्या देतात, तर त्याच्यामुळे त्या साड्या आहे ना त्यानंतर लिलावाला काढतात. तर असे भरपूर जणं घेतात आणि खूप छान छान साड्या असतात. तर देवी आईच्या अंगावरच्या साड्या आपण घेतो, आवर्जून घेतो त्या साड्या मेन म्हणजे. आणि त्याच्यामुळे मी मागच्या वर्षी पण घेतली होती. तर म्हटलं चला आता हळदी कुंकू झालं आहे, तर आता ह्या साड्या लावलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि परवडेल अशा साड्या आहेत. कमीसुद्धा प्राईस करतात. आणि त्याचबरोबर आहे ना 100, 150, 200 पासूनचे रेट आहेत, ते 500 पर्यंतचे आहेत आणि खूप सुंदर देवी आईच्या साड्या आहेत. तर मग चला मी तुम्हाला दाखवते. हां, इथे बघा साड्या. लिलाव आहे. कितीला लावली ही? 400 उलट आहे. अच्छा, उलट लावलेलं आहे 400. हे बघा 400 लावले साडींचे. हीच कितीला? 400. ही छान आहे, ही पण 400. फॅनमुळे इथं येवायला लागलं, साड्या येवायला. बंद करा. ही 9 आली, असं काय नाही. 400. 300. कपडा छान आहे. ही कितीला? ह्याला नाही लेबल लावलं वाटतं. 300. हे 300. हां, हे 200. छान आहे. 300. तुम्हाला कोणती पाहिजे ती पसंत करा तुम्ही. हे 200 हे 200 सांगा तुम्हाला. तुम्ही पहिलं कोणती पाहिजे ते सांगा. तेव्हा ते म्हणतात ना, बोलवले म्हणतात ना, नाही तर इथे माणूस उभा आहे. ही कशी? 500. रमेश जाधव ना. छान आहे. 200. ही पण छान आहे. काही साडी आणली होती मिक्स करून 500. हे 500चे इथे बघा, इथे ह्याच्यावर होतं. ही पण 500ची. माणूस आहे, पैसे पहिले 500ला. इथं पण आहे. एकच कलर आहे का? हे काय हो, मस्त वाटतो कलर. कपडा चांगला आहे उलट. ह्यांनी घेतली ना? हो, घेतलाय का तुम्ही? नाही घेतली. नाही घेतली.
ती साडी घेत मग दुसरा मग कोण घेत नाही तुम्ही हातामध्ये घेतल्यावर वो है वो साड़ी है वो हमके किराना है, ये नहीं शॉप वाला नहीं है। अरे तो वही तो बोल रही हूँ ना, तो सुहागन लोग की देना चाहिए ना साड़ी, ये ब्लाउज क्या क्या ये बोल रही हूँ साड़ी हाँ क्या हुआ नऊवारी आहे का पण ती कितीला आहे? 500. हाँ बरं ओके ओके हमारा मंडल का रहता है नऊवारी आहे का ही? अपने पैसे वाला मंडल का बरं. रहता है ना, उसको अलग देते हैं। आले तर तुम्हाला पाहिजे घ्या चांगले भाव आहे. तुम्ही थांबा इथं बरं का मी थांबते इथं. मावशी टेन्शन घेऊन घ्यायचे नाही कोणतं येणार ती साडी तुम्हाला कोणाला तरी द्या देवी साडी फक्त विचारतो म्हणून मी बोलला दादाला विचारतो गावाला आणली ही इथली साडी आहे ना. नाही घेणार नऊवारी सहावारी का सहावारी पण आहे नऊवारी पण आहे रोजच ठेवते आणि चार्जेस काय दिला वाजच लावला. दे रे ना छान आहे, चंद्रकोराची फॅशनच होती, पण माझ्याकडे तो कलर आहे का? कलर नसता तर मी घेतली असती. खूप छान उनको ले जाएगा पैसा वो कलर चांगला आहे, तो कमी करतील ते. ह्या पटापटा पाहिजे असतील तर इथे बघा साड्या लिलाव लावलाय. साड्या देवीच्या आईच्या साड्या लिलावात काढल्यात. 500 200 पासून सगळ्या साड्या आहेत. मंदिरातून घरी आली आणि माझ्या नवरात्रीच्या 9 दिवस उपवास असतात, तर मग सकाळी काय खाल्लं नव्हतं, पण म्हटलं चला खिचडीचं साबुदाण्याला भिजत घातलं होतं. आर्या माझ्या नादाने खाते आणि तिला खूप आवडते खिचडी, त्याच्यामुळे मग खिचडी करायला घेतली. ह्या बिना हे कमी तिखटावाल्या मिरच्यात ते मीठ घालून तळल्या ना खूप छान लागतात. बटाटे शिजवले नाहीये, तर मिरच्या टाकून मी बटाटा छान वाफवून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी करणार आहे. हे बघा खूप छान भिजलंय. दुपारी घातला होता मी भिजायला जाताना, तर 2 तासामध्ये छान फुगतो साबुदाणा. तर मी साबुदाण्यामध्ये शेंगदाणेच टाकून घेते. हे बघा मस्त अशी आपली खिचडी तयार झाली. आता आर्याला देते. तर हे बघा अशा थोड्याशा तळ्या शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि मस्त लालसर अशा भाजून दिल्यात तेलामध्ये. त्यांनी येताना ना इथे दसऱ्यासाठी फुलं आणली होती आणि भरपूर म्हणजे जे लागतं ना तोरणाला ते सगळं भात वगैरे सगळं घेऊनच आले. आणि विड्याच्या पानावरच दसऱ्याला सुद्धा देव पूजले जातात, तर विड्याची पानं सगळं काही तयारी म्हणजे सगळी येताना घेऊनच आले होते. तरी फुलं वगैरे म्हणजे घरातच ते हार बनवणार आहे. खूप छानपैकी त्यांनी तुम्हाला दाखवलेच. वेणी त्यांनी बनवली, वेणीसुद्धा बनवली आणि देवांचे हारसुद्धा बनवतात इथे. तर पानाचं आपली वेगवेगळी कल्पना करतात आहे, कशामध्ये कसं छान वाटेल म्हणून त्यांनी कल्पना करतात. हे बघा असं पानामध्ये कसं छान वाटेल, दरवाजाला तोरण बनवतात आहे. तयारी चालू आहे आपली दसऱ्याची. मेन म्हणजे ना त्यांना खूप आवड आहे हार घरी बनवायची आणि छान बनवतात ते. त्याचबरोबर कंदील म्हणा, कुठल्याही गोष्टीत त्यांना खूप आवड आहे करायची. असं बनवले त्यांनी, खूप सुंदर बनवले. असं सुद्धा आपण दरवाजाला तोरण लावताना असं करू शकतो. छानपैकी वेगळंच काहीतरी होईल आपलं मस्त पानासारखं, किंवा आपल्या पद्धतीने आपण कसंही बनवू शकतो. चला आता तोरण बनवतो. हे बघा किती सुंदर वेणी बनवली त्यांनी. ही सगळी सारी फुलं आणली आहेत दसऱ्यासाठी आणि हे पण आणले. आता आपल्याला देवाला हार, दरवाजाला तोरण सगळं बनवायचं आहे. मस्त वेणी बनवली हो देवी आईला. तर आपली दसऱ्याची घरीच हार वगैरे बनवतात आहे.
तयारी चालूच आहे. आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अजून दसऱ्याचा व्हिडिओ आता येईलच लवकरच. कालच आपला दसरा झालेला आहे. तर व्हिडिओचं मी इथेच एंड करते. हा छोटासा व्हिडिओ होता, तुमच्यापर्यंत शेअर केला. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.